नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, पण त्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. तो विषय म्हणजे धनुर्वात, टिटॅनस. आपल्याला साधी जखम झाली की आपण म्हणतो जा आणि टीटीचं इंजेक्शन टोचून घे. पण हे इंजेक्शन नक्की काय करतं, ते कधी घ्यावं, त्याचे डोस किती असतात आणि जर नाही घेतलं तर काय होऊ शकतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धनुर्वात टिटॅनस म्हणजे काय? तर धनुर्वात हा जीवाणूमुळे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी होणारा एक गंभीर आजार आहे. हे जीवाणू माती, धूळ आणि जुन्या गंजलेल्या लोखंडी वस्तूंच्या संपर्कात असतात. आता हे कसं पसरतं? जेव्हा आपल्या शरीराला एखादी जखम होते तेव्हा हे जीवाणू त्या जखमेवाटे शरीरात प्रवेश करतात आणि एक विषारी द्रव्य टॉक्झिन सोडतात. हे विष आपल्या मज्जासंस्थेवर नर्वस सिस्टीमवर हल्ला करतात. आता याचं नाव धनुर्वात का आहे? कारण या आजारात शरीराचे स्नायू इतके कडक होतात की रुग्णाचे शरीर धनुष्यासारखे वागते. आता टीटी इंजेक्शन म्हणजे काय? तर टीटीचा अर्थ म्हणजे टिटॅनस टॉक्साइड. हे एक प्रकारचे लसीकरण आहे जे तुमच्या शरीरात धनुर्वाताच्या विषाविरुद्ध लढण्याची अँटीबॉडीज तयार करतात. हे इंजेक्शन स्नायूमध्ये इंट्रामस्क्युलर दिले जाते. आता टीटी इंजेक्शन कधी आणि कोणाला घ्यावे हे सर्वात महत्वाचे आहे. लोक विचारतात प्रत्येक जखमेला इंजेक्शन हवं का? तर त्यामध्ये जखमेचे प्रकार असतात. त्यामध्ये पहिलं स्वच्छ जखम. जर जखम घरी काम करताना स्वच्छ चाकूने झाली असेल आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात टीटी घेतलेलं असेल तर गरज नसते. दुसरं दूषित जखम. रस्ते अपघात, गंजलेल्या खिळा टोचणे, मातीतली जखम किंवा प्राण्यांचे चावणे अशा वेळी इंजेक्शन हे अनिवार्य आहे. गर्भवती महिला. गरोदरपणात आई आणि बाळ दोघांना धनुर्वातापासून वाचवण्यासाठी टीटीचे 2 बूस्टर डोस, एक टीडॅक बूस्टर दिला जातो. लहान मुले. लहान मुलांच्या नियमित लसीकरणामध्ये पेंटाव्हॅलंट आणि डीपीटी धनुर्वाताची लस समाविष्ट असते, त्यामुळे त्यांना वेगळे इंजेक्शन देण्याची गरज नसते. आता इंजेक्शन टीटीचे डोस आणि वेळापत्रक बघू. तर त्यामध्ये बूस्टर डोस. जर तुम्ही मागील 6 महिन्यात टीटीचे इंजेक्शन घेतले असेल तर साध्या जखमेसाठी पुन्हा घेण्याची गरज नसते. आता याचे नियम. साधारणपणे दर 10 वर्षांनी एकदा टीटीचा बूस्टर डोस घेणं प्रौढांसाठी आरोग्यदायी मानलं जातं. जखमेनंतरचा वेळ. जखम झाल्यापासून 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणे सर्वात प्रभावी ठरते. उशीर झाल्यास धोका वाढू शकतो. आता टीटी इंजेक्शन घेण्याचे फायदे काय? तर जीवरक्षक. धनुर्वात हा एक प्राणघातक आजार आहे. एकदा लक्षणं दिसू लागली की उपचार करणं खूप कठीण असते. त्यामुळे टीटीचे इंजेक्शन या आजाराला 100% प्रतिबंधक असते. स्नायूंचे संरक्षण. हे शरीरातील स्नायूंना आखडण्यापासून वाचवते. स्वस्त आणि उपलब्ध. हे इंजेक्शन कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात अगदी कमी दरात उपलब्ध आहे. एका छोट्या सुईमुळे होणारी टोचणी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. मित्रांनो, कोणतीही जखम लहान समजू नका. ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि जंतुनाशक लावा. जर तुम्हाला शंका असेल की तुमचे शेवटचे टीटीचे इंजेक्शन कधी झाले होते तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन इंजेक्शन टोचून घेणं फायद्याचं ठरतं. तुम्ही शेवटचं टीटीचं इंजेक्शन कधी घेतलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण मी तुम्हाला पुढील इंजेक्शन कधी घेतलं पाहिजे हे सांगू शकेल. आरोग्याशी संबंधित अशाच माहितीसाठी संपूर्ण आरोग्य या आमच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.